नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कारण आज आपण करणार आहोत समुद्राच्या लाटांवर स्वप्नांची सफर. आणि आज आहे आपण क्रूजच्या ट्रिपवरती, त्यामुळे तुम्हाला समुद्र, लक्झरी आणि एक भन्नाट अनुभव बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्याला 3000 प्लस ड्रोन्सचा 3D शोज पण या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या सपोर्टला मनापासून धन्यवाद. आणि आज या क्रूजची पूर्ण जर्नी आणि इथं किती पैसा खर्च होतो, किती पैसे लागतात ते सर्व मी सांगणार आहे. क्रूजकडे जाताना दुबईच्या रस्त्यांवर असं काहीसं वातावरण होतं. रोडवर एकदम शांतता आणि आजूबाजूला एकदम आकाशाला भिडणाऱ्या उंच उंच बिल्डिंग्स. अशा वातावरणातून मी गेलेलो क्रूजकडे. सगळ्या क्रूज अशा इथं पार्किंगला लागलेल्या होत्या आणि आमची क्रूज आम्ही तिथं शोधायला लागलो, कारण क्रूज तोपर्यंत आलेली नव्हतं. कारण आमचा जो स्लॉट होता तो रात्री 9 ते रात्री 11 वाजेपर्यंतचा होता. त्यामुळे आम्ही थोडं लवकर गेलेलो आणि बघतो तिथला व्ह्यू आम्ही तोपर्यंत एन्जॉय केलेला. आमची जी क्रूज होती ती ओबेरॉय म्हणून क्रूज आहे ती होती. सो आम्ही क्रूजची वेट करत तिथं थांबलेलो आणि थोड्या वेळानंतर मग तिथं अजून काही मोठ्या लक्झरीज क्रूज आलेल्या, त्यांना आम्ही तिथं एन्जॉय केलेलं, तिथं बघितलेलं. अशा प्रकारे 3D क्रूज असतात मोठ्या मोठ्या. त्या ठिकाणी ही डचची ओरिएंटल्स क्रूज होती आणि तिथं सगळा असा व्ह्यू होता आजूबाजूला. इथनं ना थोड्या वेळानंतर आमच्या क्रूजचं सुद्धा बोर्डिंग सुरू झालं. मग तिथं घ्यायला आम्हाला एक व्यक्ती आलेला, त्याच्यासोबत आम्ही गेलेलो. त्याने मग आम्हाला पुढं गाईड केलेलं. आतमध्ये असा काहीसा लक्झरीज क्रूज होता आणि इथं सगळी अशी मस्त व्यवस्था होती. आणि क्रूजवरती चढताना एक मला वेगळी एक्साइटमेंट होती आणि लाईट्सनी सजलेलं पूर्ण असं क्रूज होतं. हळूवार वाहणारा वारा होता आणि समुद्राचा मंद तो आवाज होता. तेव्हा कळलं की आजची रात्र खास असणार आहे. आणि क्रूजवरती अशी व्यवस्था केलेली होती, कारण आता 8:30 वाजले होते. बोर्डिंग 9पर्यंत चालू होतं, त्यामुळं हळूहळू सर्व लोक येत होती. तोपर्यंत आम्ही सर्व क्रूज व्यवस्थित फिरून घेतलं पहिलेच. नंतर आम्ही पुन्हा खाली आलो आणि आमच्या सीटवरती बसलो. तोपर्यंत क्रूज सुरू झालेलं होतं. जसं जसं क्रूज समुद्रातून पुढे जात होतं तसं तसं शहराचे लाईट्स मागे पडत होते. समोर फक्त अंधारात चमकणारा समुद्र, आकाशातले तारे आणि मनात एक शांतपणा. अशा प्रकारे क्रूजचा प्रवास सुरू झाला आणि समुद्राच्या एकदम मध्ये गेल्यावरती अशा लाटा होत्या आणि मग आम्ही जेवण केलेलं तिथं. असं लाटा आणि असं आम्ही जेवण करत होतो. मी व्हेजिटेरियन असल्यामुळं मी फक्त व्हेज घेतलं. नॉनव्हेजमध्ये ऑप्शन्स जास्त असतात तिथं, व्हेजमध्ये थोडेसे कमी असतात. समुद्राच्या एकदम मध्ये गेल्यावर सिटीचा व्ह्यू अशा प्रकारे काहीसा दिसत होता. क्रूजवर म्युझिक होतं, काही लोक डान्स करत होते आणि काही जण फोटो काढत होते, तर काही फक्त शांतपणे समुद्र बघत होते माझ्यासारखे. आणि हे सगळं संपल्यावरती सुरू झाला ड्रोन शो. हे ड्रोन 3000 प्लस ड्रोन होते आणि पूर्ण 3D लायटिंग्समध्ये ते तिथं शो दाखवत होते आणि तुम्ही एन्जॉय करू शकता पुढं व्हिडिओ. पूर्ण ड्रोनचा व्हिडिओ नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आहे.
हे होते आमच्या क्रूजचे कॅप्टन. तिथनं ते क्रूज पूर्ण ऑपरेट करत होते आणि तिथनं पण मला व्हिडिओ काढण्याची संधी मिळाली आणि मी त्या संधीचं सोनं करून घेतलं. आणि तिथनं अशा प्रकारे व्ह्यू येत होता आणि समोर आपण बघू शकता जे जगातलं सर्वात मोठं व्हील आहे. रात्री समुद्राकडे पाहताना मन आपोआप शांत होतं. काही विचार येतात, काही विचार जातात आणि काही क्षण फक्त फील करायचे असतात. प्रवास म्हणजे फक्त फिरणं नाही तर स्वतःला थोडं वेळ देणं आहे, हे मला त्यावेळेस कळालं. आणि क्रूजवर जेवण, स्नॅक्स, ड्रिंक सगळं व्यवस्थित होतं, त्यामुळं मला जास्तच तिथं मजा आली. आणि मला सगळ्यात जास्त आवडलं डेकवर उभं राहून समुद्र पाहणं आणि थंड वाऱ्यांचा अनुभव घेणं. आणि सिम्पल मुवमेंट मला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आवडल्या आणि त्या मला सगळ्यात जास्त लक्षात राहील. आणि आमचा टाईम आता संपत आलेला होता, त्यामुळे क्रूज आता चाललो होतं पार्किंगकडे. त्यामुळे थोडं दुःखही वाटत होतं, पण आता आमचा टाईम संपत होता. असं सगळी लोकं तिथनं बाहेर निघाली गेटमधनं. तर या क्रूज राईडमध्ये आम्हाला खर्च आला 400 दिरहम चौघांसाठी, जे की आपले 9,500 ते 10,000 होतात इंडियाचे. आणि आता वाजत आले होते रात्रीचे 11:30. वेळ पण खूप झाला होता आणि लास्ट मेट्रो होती 12 वाजता. नंतर आम्ही चहा वगैरे घेतला इथं KP चायवरती. आणि लास्ट मेट्रो 12 वाजता असल्यामुळं आम्हाला लवकर जावं लागलं. आणि मेट्रो स्टेशनला पोहोचतो तर 2 मिनिट बाकी होते फक्त ट्रेन येण्यासाठी. मग 2 मिनटामध्ये ट्रेन पण आली. अशा प्रकारे दुबईचं मेट्रो स्टेशन आहे. मेट्रोमध्ये जागा पण मिळाली आणि माऊली पाटील व्हिडिओमध्ये आले नव्हते, त्यामुळे त्यांना पण लास्टला घेतलं. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि नंतर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत थँक्यू.